दोडामार्ग तिलारी रस्त्यावरील कुडासा तिठा नजीक असलेल्या साईडपट्टीवर खड्डा खोदून त्यामध्ये काहीतरी दफन करण्यात आले आहे। दफन केल्यानंतर त्यावर फुलांची मोठी रास आणि त्यावर दगड ठेवण्याचा प्रकार उघड झाल्याने दोडामार्ग तालुक्यात विविध चर्चांना ऊत आला आहे। ही घटना बेडशी येथील युवकांच्या जागृतीमुळे उघड झाली। रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी हा खड्डा सकाळी खोदून काय ते पाहू असे सांगितले। दरम्यान मंगळवारी दुपारी या ठिकाणी ही दफन केलेली जागा पुन्हा उकरण्यात आल्यानंतर त्यामध्ये मृत पाळीव कुत्रा दफन केल्याचे उघड झाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। रविवारी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी 2 चारचाकी उभ्या असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या काही जणांनी पाहिले होते। मात्र काही कामानिमित्त थांबले असतील असा त्यांचा समज झाला। सोमवारी दुपारी बेडशी येथील पांडुरंग बेळेकर यांना या ठिकाणी काहीतरी पुरून त्यावर फुले टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले। याबाबत त्यांनी नजीकच्या जमीन मालकांकडे चौकशी केली, मात्र त्यांनाही याबाबत काही माहिती नसल्याचे समजले। दरम्यान बेळेकर यांनी ही गोष्ट आपल्याच गावातील काही जणांना सांगितली। सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नेमका हा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी बेडशी येथील पत्रकार जय भोसले, गोविंद शिरसाट, दादा टोपले आदी ग्रामस्थ यांनी या ठिकाणी जात पाहणी केली। सुरुवातीला हा प्रकार देवदेवस्कीचा वाटत होता, मात्र नंतर अधिक जवळ जाऊन पाहिले असता या ठिकाणी काहीतरी दफन केल्याचे दिसून येत होते। याबाबत तातडीने दोडामार्ग पोलिसांना कळवण्यात आले। तेथील बेट अंमलदार संजय गवस, पोलीस नाईक हे लगेचच घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ही पाहणी करून काहीतरी दफन केल्याचे स्पष्ट केले आणि त्यानंतर खोदकाम करण्यात आले।